तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण फलटण चौकात आलेलो आहेत. आता आपण इथून निघणार आहोत पाटसला जाण्यासाठी. अमोल सर बसलेले आहेत, कुमार मामा ड्रायव्हिंग करायला बसलेले आहेत आणि प्रत्येक वेळी नेहमीप्रमाणेच मी बॅक साईडला. आता आपण पोहोचलेलो आहोत कारभारी सर्कल पाशी. हे बघू शकता, इकडे नेक्साचं शोरूम आहे, इकडे माळेगावला रोड जातो. तर कारभार सर्कल पासून आपण जस्ट आता पुढे निघालो आहोत. पुढे आपल्याला दिसेल रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे. सरळ रोडने गेल्यानंतर महात्मा फुले चौकात हा रोड निघतो. तुम्ही या साईडला बघू शकता, हे आपलं बुलेटचं शोरूम. तर या ठिकाणी आलेला आहे मोठा स्पीड ब्रेकर. कुंभार मामाचं मनोगत व्यक्त. मामा, काय बोलणार तुम्ही तुमच्या स्किल बद्दल? काय हा काय बोला म्हणजे तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून आहे, काय सांगू शकता का? नाही तर मामाचं अख्खं आयुष्य गेलं, गाड्या चालवण्यात. तरी पण मामा खुश आहे या क्षेत्रात. होय, दुःख कोणाला सांगणार आहे? बरोबर आहे. तर तुम्ही राईट साईडला बघू शकता फातिमा मस्जिद आहे. या पुढे, इथून पुढे गेलं नंतर सर कोणती शाळा आहे इकडे पुढे? सातव शाळा आहे. त्याच्यासमोर कार्यालय आहे. मस्त कार्यालय आहे, पण इथं माझंच लग्न व्हाय ना, त्यामुळे कार्यालय काय उपयोगाचं नाही आपल्या. अक्षता मंगल कार्यालय, ओक साऊंड सिस्टीम. हा, नाद विषय भावना, नाद. इकडे परत कार डेकोरेशनची दुकान. हा, तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं मित्रांनो मी की फलटण चौकात पण ऍक्सेसरीची मोठ्या प्रमाणात दुकान आहे. तिथं चांगल्या प्रकारचे तुम्हाला ऍक्सेसरीज भेटणार. तर या इकडे लेफ्टला पुण्याला रोड जातो, इकडे आत बारामती सिटीत आतमध्ये रोड जातो. समोर चायनीज आहे. आता ते चायनीजचं दुकान कशाला सांगायचं? ते मोकळा जाहिरात करायची नाही. नाही चायनीज तुम्ही आम्हाला सांगणार हो, असं म्हणणं. हा, मी चायनीज खायला सांगू शकतो पण जाहिरात नाही करू शकत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता श्री छत्रपती महाराज उड्डाण पूल आहे या इथे. तर बारामतीची प्रगतीचं एकच कारण ते म्हणजे आपले अजितदादांमुळेच आपली बारामतीला शोभा आहे. तर बघू शकता, क्लिअर सिटी म्हटलं की बारामती. मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा एवढंच उद्देश आहे की बारामतीतल्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की कोणत्या रस्त्याला काय प्रोग्रेस झाली, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, हे 100% मी दाखवत असतो तुम्हाला. मित्रांनो, जिंदगी गेली तुमची, तुम्हाला काचा उघड्या त्या कळणार आहे. आता मामाने काचावर घेतले आहे. क्या ड्रायव्हर बने का रे तू? दूध घेतोय मागा हे करतोय, या काचा उघड्या ठेवतोय, आम्हाला सांग. आमचा काय संबंध काचा खाली घ्यायचा? कंट्रोल तुमच्याकडे आहे सगळ्यांना. बोलण्याच्या नादात तुझ्या हातात एक आहे की कंट्रोल? आम्हाला तरी काय बरोबर नाही, यांना सांगा समजून नीट, गाडी नीट चालवा म्हणा. आता आपण आलेलो आहे देशमुख चौकात. तर इनामदार कॉर्नर हा मोठा, या चौकातील मोठा कॉर्नर वगैरे असणार आहे. तर इकडे गेल्यानंतर आपण सराफ रोडला, हा रोड वरती जातो. या इकडे पाटस रोडला हा रोड जातो आणि समोर तो जो रोड दिसतोय तुम्हाला, तो डायरेक्ट आपल्या MIDC ला जातो. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपण देशमुख चौकातून पाटस रोडला निघाल्यानंतर हा उड्डाण पूल लागतो. हा आहे पाटस ते काटेवाडी पालखी महामार्ग. तर आपण मेन हायवेला आता लागलेलो आहोत. पुढे 1 किलोमीटर गेल्यानंतर मला वाटते टोल प्लाझा असेल. टोल नाका आहे ना पुढे सर? रस्ते टापटेपच आहेत, नाद खोळा काम आहे. काय म्हणायचं कुंभार मामा? तर मित्रांनो, का इथे टोल नाका लागायच्या अगोदर इथं लग्न कोणाच तर दिसतंय कार्यालयात. तर कुंभार मामाचा प्लॅन आहे की इथं जेवून जाऊ आपण. स्वतःच्या लग्नात जेवण केले तरी दुसऱ्याच्या लग्नातलं खाऊ वाटतंय या माणसाला. टोल नाका आलेला आहे, आपण टोल नाक्यावर पोहोचलेलो आहे. पण गर्दी आज म्हणावाशी नाही, डेली रोज असेल, पण आज आपण या रोडनं चाललोय पण गर्दी म्हणावाशी काही नाहीये. 2-3 गाड्या आपल्या समोर आहेत. पलीकडे लालपरी आपली. तर टोल नाका असा बऱ्यापैकी चालू असतो. आपण बघू शकतो, आपण टोल नाका पार करून पुढे आलेलो आहोत. तर या इकडे बघू शकता मस्तपैकी फार्म हाऊस म्हणलं तरी काय अडचण नाही. फार्म हाऊस बांधाय काम चालू आहे. इकडे हॉटेल विराट बार. तर प्रवास करत असताना 10 रुपयाला कोणी थांबायचं नाही. प्रवास व्यवस्थित सुखाचा करा. आपण बघू शकतो पाटस मधल्या टोल नाक्यात आपण पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आपण पाटसच्या टोल नाक्यावरून सुद्धा आपण पुढे निघालेलो आहोत. तर हा बघा, रोडचं काम पण इकडे ना टकाटक आहे. पोलिसांची व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारची असणार आहे. इकडे हायवा वगैरे लागलेले आहेत, कंटेनर्स मोठ्या प्रमाणात. आणि ते तुम्हाला टर्मचे व्हॅन वगैरे सुद्धा अवेलेबल असतात. जर मित्रांनो कोणाला जरी या रोडला जरी काही अडचण आली असेल तर तुम्ही या टोईंग व्हॅनवाल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. ॲम्ब्युलन्स सुद्धा अवेलेबल आहे इथे. तर खूप चांगल्या प्रकारे असं
रोडचं काम झालेलं आहे. त्या इकडे बघू शकतो बिल्डिंग वगैरे कसे आहे. सगळ्या टॉपचा विषय, टॉपचे रोड. अशी छोटे छोटे दुकान आहेत फळांचे. तर ह्यांच्याकडे सुद्धा तुम्ही फळं घेत चला, कारण की मोठ्या दुकानांना अजून मोठं करण्यापेक्षा लहान दुकानाला किंवा शेतकरी वर्गाला मोठं करायला शिका पब्लिक. कारण आपला शेतकरी मोठा झाला तर देश मोठा होणार आहे. राईटला गेल्यानंतर आपल्या शोरूम समोरच आहे हॉटेल सातबाराच्या शेजारी आणि वृंदावन शेजारी. तर बघा कसा विषय आहे. समोर दिसते सातबाराच्या पुढे वृंदावनच्या अलीकडे बरोबर मधोमध आपलं टाटा शोरूमचं आउटलेट आहे. बघू शकता कसं आहे, एकदम टॉपचा विषय. हे आपलं टाटा शोरूम असणार आहे. तर आपण या कर्व गाडीने इथं आलेलो आहोत. पलीकडे आपले अल्ट्राज असणार आहे. तर समोरची जागा पण बघू शकता किती स्वच्छ आणि चांगल्या प्रकारची आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शोरूम. तर या शोरूमच्या आतमध्ये एक्सप्रेस टी, पंच गाडी आणि पलीकडेच टाटा सियारा टॉपचं मॉडेल असणार आहे. तर या ठिकाणी गाड्या जरी कमी दिसत असल्या तरी तुम्हाला इथे सर्व गाड्यांचं बुकिंग भेटणार आहे. डिस्काउंट असेल तर डिस्काउंट पण भेटणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न 100% केला जाणार आहे. ते कुंभार मामाचा म्हणणं असं आहे की सध्या जेवण करणं गरजेचं आहे. आपण एवढे पैसे कमावतो त्याच्यासाठी, पैसे कमावले तर जेवण करणं खूप गरजेचं आहे. माझं म्हणणं असं आहे की अगोदर लग्न कर मग जेवण कर, कारण की लग्नातलं जेवण त्यांना जेवायचं आहे. माझ्या बुंदी लवकर खायची का? पण मला वाटत नाही माझं लग्न होईल. मग तुम्हाला म्हणते माझा डबा खावा तर तुम्ही. ते आपले कुंभार मामा आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत. तर नाव सांगू शकतो मित्र, नाव सांगा आपल्या शोरूमचे. हॅलो टॅग होते प्रसाद पासलकर. तर हा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रसाद पासलकर. तर हा इथे सध्या सियारा असू द्या, तुमची पंच असू द्या, टाटाची कोणती पण SUV असू द्या, तुम्हाला इथे अवेलेबल होणार म्हणजे होणार. इथे गाड्या जरी कमी दिसत असल्या तरी तुम्हाला प्रत्येक गाडीचं बुकिंग 100% मिळणार.